आणि साहेब तुम्ही वारंवार भाषणामध्ये म्हणत होता की प्रशासनाच्या काळामध्ये गडिंग्लजचा चेहरा मोहरा बदलण्याची संधी मला मिळाली. खरोखर मी प्रशासनाचा आभारी आहे असं तुम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्ही साहेब म्हणत होता. त्यासाठी आमच्याकडे सत्ता नसताना देखील साहेब तुम्ही 10 कोटीचा निधी दिला. माननीय गट नेत्यांनी नरेंद्र बदरापुरेंनी त्याचा उल्लेख केला. साहेब 10 कोटी रुपयाचा या गडिंग्लज शहराच्या विकासासाठी तुम्ही निधी दिला. त्यावेळेला विरोधकांनी तुमचा 10 रुपयाचा नारळ देखील फोडला नाही. मी त्यांचा जाहीर या सभेत निषेध करतो. 2025-26च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये साहेब गडिंग्लज शहरातील जनतेने यांना घरी बसवण्याचं काम केलेलं आहे आणि खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा मानानं आणि मुश्रीफ साहेबाचा विचाराचा झेंडा नगरपालिकेवर या गडिंग्लज शहरातील जनतेने फडकवलेला आहे. आज गडिंग्लज शहरात प्रभाग 1 पासून प्रभाग 11 पर्यंत विकास कामाच्या शुभारंभाचा धूमधडाका राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत करण्यात आला. रस्ते, गटारी, बगीचे, सुशोभीकरण यासह अनेक विकास कामांचे सुमारे 600 कोटी रुपयांचा विकास कामाचा शुभारंभ मंत्री मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी शहरातील सर्व प्रमुख मंडळी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखेरीस संकल्पनगर येथे सभा पार पडली. यावेळी विविध मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त केली. खरोखर गडिंग्लज नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर गडिंग्लज शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं ज्यांनी स्वप्न पाहिलं, गडिंग्लज शहर हे कोल्हापूर जिल्ह्याच्या नकाशावर कसं येईल, हे गडिंग्लज महाराष्ट्राच्या नकाशावर कसं येईल, हे खऱ्या अर्थाने ज्यांनी स्वप्न आदरणीय मुश्रीफ साहेबांनी बघितलं, खरोखर त्या पर्वाला आज सुरुवात झालेली आहे. या खऱ्या अर्थानं मला म्हटलं तर चुकीचं होणार नाही. खरोखर मी मुश्रीफ साहेब तुमचं मनापासून आभारी आहे. गडिंग्लज शहराच्या तमाम जनतेच्या वतीनं आणि सर्व आमच्या नगरसेवकांच्या, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांच्या सर्वांच्या वतीनं मी तुमचं मनापासून आभार मानतो. ज्या वेळेला राज्यामध्ये प्रशासकीय काळ ज्यावेळेला 4 वर्ष आला साहेब, त्या काळामध्ये तुम्ही गडिंग्लज शहरासाठी माननीय नरेंद्र बदरापुरे गट नेत्यांनी उल्लेख केला की जवळजवळ गडिंग्लज शहरासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी 132 कोटीचा तब्बल निधी दिला. आणि खरोखर प्रशासन काळामध्ये गडिंग्लज शहराच्या विकासासाठी आपल्याला काम करता आलं. आणि साहेब तुम्ही वारंवार भाषणामध्ये म्हणत होता की प्रशासनाच्या काळामध्ये गडिंग्लजचा चेहरा मोहरा बदलण्याची संधी मला मिळाली. खरोखर मी प्रशासनाचा आभारी आहे असं तुम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्ही साहेब म्हणत होता आणि ते खरोखर आज विकास कामाच्या दृष्टीनं सत्यामध्ये उतरते साहेब. काही अडचणी आमची सत्ता साहेब या गडिंग्लज शहरामध्ये कित्येक वर्ष नव्हती. आम्ही सर्व युवक ज्येष्ठ किरण नास्तील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेली 10-15 वर्षे सातत्यानं मुश्रीफ साहेबांच्या विचाराचा झेंडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचाराचा झेंडा या नगरपालिकेवर फडकवण्यासाठी सातत्यानं आम्ही दिवस रात्र धडपडत होतो. आणि तो दिवस आला 2025 साली. आणि खरोखर मला साहेब अभिमान वाटतो की आज जवळजवळ 6 कोटीच्या उद्घाटनाचा शुभारंभ आज होतोय. त्यामध्ये गडिंग्लज शहरातील गर्देनगर येथील विष्णुपंत खटावकर ते वडरगे रोड येथील रस्त्याच्या विकास कामाचा कॉन्क्रिटीकरण करणे याचा 10,86,000चं उद्घाटन आज झालं. तसेच गडिंग्लज शहरातील नगरपरिषद हद्दीतील कळगाव रोड येथील MR स्कूल समोर छत्रपती संभाजी चौक सुशोभीकरण करणे याचं आज 13,52,000चं उद्घाटन झालं. त्याच पद्धतीनं गडिंग्लज नगरपरिषद हद्दीतील राजेंद्र प्रसाद रोड येथील दीपक आजरी घर ते शिवने प्लाझा याचं तात्पर्य एवढंच, आम्ही काम करून लोकांच्या दारामध्ये गेलो आणि लोकांनी खरोखर विश्वासानं या नगरपालिकेवर आम्हाला सत्ता दिली. साहेब माननीय गट नेत्यांनी मगाशी जो उल्लेख केला, सरस्वती नगरमध्ये विरोधकांनी एक बोर्ड लावलाय, काम आमचं श्रेय मात्र त्यांचं, हेच का राजकारण, हाच का विकास. मला त्यांना सांगायचं आहे साहेब, ज्या वेळेला तुम्ही या राज्याचं ग्रामविकास मंत्रीपद तुमच्या हातात होतं, त्यावेळेला या गडिंग्लज शहरासाठी आमच्याकडे सत्ता नसताना देखील साहेब तुम्ही 10 कोटीचा निधी दिला. माननीय गट नेत्यांनी नरेंद्र बदरापुरेंनी त्याचा उल्लेख केला. साहेब 10 कोटी रुपयाचा या गडिंग्लज शहराच्या विकासासाठी तुम्ही निधी दिला. त्यावेळेला विरोधकांनी
तुमचा 10 रुपयाचा नारळ देखील फोडला नाही, मी त्यांचा जाहीर या सभेत निषेध करतो. म्हणजे गडिंग्लज शहराच्या विकासासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी निधी द्यायचा आणि ह्या विभागाचं गेली 30 वर्षे लोकप्रतिनिधित्व आदरणीय मुश्रीफ साहेब करत असताना, गेली 22 वर्षे या राज्याचे मंत्रीपद साहेब असताना साहेब केवळ 16-17 लाखाचं उद्घाटन केलं म्हणून तुम्हाला राग येतो आणि 10 कोटी रुपये दिल्यानंतर तुम्ही 10 रुपयाचा नारळ साहेबांच्या याच्यासाठी फोडत नाही. म्हणजे हे किती मोठं दुर्दैव आहे आणि लोकांची तुम्ही किती दिवस दिशाभूल करणार आहात. म्हणून तुम्हाला 2025-26च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये साहेब गडिंग्लज शहरातील जनतेने यांना घरी बसवण्याचं काम केलेलं आहे आणि खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा मानानं आणि मुश्रीफ साहेबाचा विचाराचा झेंडा नगरपालिकेवर या गडिंग्लज शहरातील जनतेने फडकवलेला आहे. मी खरोखर मनापासून गडिंग्लज शहरातील जनतेचं मनापासून ऋण व्यक्त करतो. येणाऱ्या 5 वर्षामध्ये गडिंग्लज शहर हे कोल्हापूर जिल्ह्याच्या नकाशावर, महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्याचा 100% आम्ही प्रयत्न करू. एवढंच मी या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला सांगतो. साहेब तुम्ही ज्यावेळेला ग्रामविकास मंत्रीपद तुमच्याकडे होतं त्यावेळेला मला आज खरोखर आज आमचे कैलासवासी S.R. पाटील सर आज नाही आहेत सर साहेब, आणि S.R. पाटील सरांची मला प्रामुख्याने आठवण येते. आणि साहेब आपण तहसीलदार भवनमध्ये आपण कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये या भागातील सर्व गाडी कॉलनीतील आणि संकल्पनगरमधील सर्व नागरिक त्यावेळेला ह्या रस्त्यासाठी आणि इथली जर अवस्था बघितली तर फार बिकट होती सर साहेब. त्यावेळेला ते इथील लोकांनी निवेदन दिलं आणि तो रस्ता प्रामुख्याने करण्यासाठी तुम्ही सूचना दिला आणि हा रस्ता म्हणजे घाई कॉलनीतील अंतर्गत रस्त्यासाठी 1,03,00,000चा निधी तुम्ही त्यावेळेला उपलब्ध करून दिला. आणि हा आपण रिंग रोड जो गडिंग्लज शहराचा आहे, गडिंग्लज शहराच्या इतिहासात प्रथमतः गडिंग्लज शहराच्या रिंग रोडसाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी 1,51,00,000चा निधी उपलब्ध करून दिला. मला एक का सांगायचं आहे, आणि साहेब त्या 1,03,00,000च्या टेंडरमध्ये साहेब आमच्या संतोष चोते नावाचा आपला कॉन्ट्रॅक्टर होता, तुम्ही त्याला ॲडव्हान्स काम करायला सांगितलेलं. त्या बिचाऱ्यानं साहेब खडीकरण करून दिलं त्या लोकांच्यासाठी. त्याचे 10 लाख रुपये साहेब देखील बुडले आणि त्यावेळेला विरोधकांनी हे टेंडर बिलोमध्ये जाऊन भरलं. 23% बिलोमध्ये जाऊन 1,51,00,000चं टेंडर आणि 1,03,00,000चं टेंडर तुम्ही निधी मंजूर केलेला असताना विरोधकांनी ते 23% बिलोनं जाऊन काम केलं. खरोखर हे मला त्या कार्यक्रमानिमित्त या लोकांना, या परिसरातील तुम्ही शुद्ध लोक आहात, तुम्हाला हा इतिहास सांगणं गरजेचं होतं. म्हणून मी या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला इलेक्शनच्या पिरियडमध्ये आम्हाला येता आलं नाही आणि आता ही नागेशमुळं आम्हाला या प्रभागातील लोकांना हे गारानं सांगता आलं आणि खरोखर मी नागेशचं मनापासून अभिनंदन करतो. साहेब गेली 3-4 दिवस नागेश प्रत्येक विभागामध्ये जाऊन बैठका घेणे आणि लोकांना ही इथली वस्तुस्थिती सांगणे, मुश्रीफ साहेबांचं काम सांगणे हे प्रामुख्याने नागेशनं केलं. मी नागेश तुझं मनापासून, तुझं आणि स्वातीताईचं मनापासून अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या काळात हे गडिंग्लज शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच करेल. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.